गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. नमस्कार रसिक माय बापू. रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीजचे धमाल विनोदी कॉमेडी कलाकार आणि तसेच सिनेमॅटिक मोठमोठ्या पडद्यावरती काम केलेले दीपक जाधव अर्थात आपल्या वेब सिरीज मध्ये काम केलेले रॉकी हे आपल्यात राहिले नाहीत. त्यांचा दुर्दैवी मृत्यू 28/11/2025 रोजी दुःखद निधन झाले. तरी त्यांच्या आत्म्यास शांतता लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहू. साहेब. बर मी काय म्हणते साहेब. हा. बर असू दे. चहा नाश्ता काय झालाय का नाही? अरे तुला तेवढाच कसा उद्योग हाय? आईत खाऊन लांडग्याचा भाव. अर्जुन आपल्याला आधुनिक शेती करायची आणि आईचं माझं सकाळीच बोलणं झाले की मॅनेजर म्हणून तुझी नियुक्ती केली. किती पगार देणार आहे मग? महिना 20,000 रुपये. महिना? हा, पण झालंय कसं, 1-2-3 दिवसाच्या आसपास. म्हणजे सागरची विचारसरणी इतकी उच्च आहे, इतकी उत्तम. माणूस पारखूनच त्यानं मॅनेज दिलं ना. आपण कोणाचं वाईट करतो तेव्हा? म्हणजे आम्ही वाईट करतो काय? या रॉकीला रिकाम टाकडा म्हणतोय बरं तू. एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, जो घेतो रॉकी संग पंगा त्याला रॉकी दाखवत असतो येंगा. काय होत आहे? लय दिवसानं येणं केलं आमच्या गरीबाकडे. तुम्ही गरीब हाय वय सरपंच बाई? मग काय, तुम्हाला कोण गरीब म्हणाल? तुम्ही गरीब नाही, तुमचं मन लय मोठं आहे, तुम्ही मनाने लय मोठे आहेत. गाव निवड आमचं येड आहे. आपला व्यवहार काय असेल ना ते आपल्यातल्या आपल्यात ठेवायचा. काय एमआयडीसीचा प्रकल्प आणि गावात? मग गावात काय व्हायचं नसलं असलं ना तरी पहिली खबर आम्हाला असती. फायदाच फायदा तुम्हाला. हा, कुठल्या सीझनला पाणी कमी पडत नाही बरं का आपल्या क्षेत्राला. बस बघा बघा. मला रॉकीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे.